उद्या ह्यांची जामीन अर्जावरची सुनावणी आहे ना? किती वाजता आहे? 11 वाजता आहे. मी पण कोर्टात आले तर चालेल का? मला यायचंय तिकडे. नाही तुम्ही नका येऊ. मी आहे ना तिथे. वामनराव पण आहेत. नका येऊ तुम्ही. नाही वागणेस काका, मला यायचंय. कारण मला माहिती आहे की उद्या त्यांना जामीन नक्की मिळणार आहे म्हणून, आणि मला तेव्हा त्यांच्या बरोबर असायचंय. ठीक आहे, सकाळी 10:15च्या सुमारास तयार राहा. मी येतो. मग आपण मिळून कोर्टात जाऊया. चालेल, मी वाट पाहते तुमची. ठेवू? हा ठीक आहे. उद्या नरसिंह किल्लेदारांना सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करायचं होतं, पण आता ती वेळ बदलली. आता त्यांना सकाळी 9 वाजता कोर्टात हजर करायचं. माझं मॅजिस्ट्रेट साहेबांची पण बोलणं झालं, पण हो, हा बदल गुप्त राहायला पाहिजे. कळलं? पूर्ण हवाय? अरे काय यार, थँक्यू. बरं गण्या, माऊकडे लक्ष दे. मी वामन दादांना राखी बांधून येते. किल्लेदारांना जामीन मिळाल्यावर महिमावती आणि दिनेशची मोहीम सुरू करायला पाहिजे. लवकरात लवकर त्यांना पकडायलाच हवं. हो मॅडम, आपलं एक काम संपेल आणि दुसरं सुरू होईल. आपलं कामच असं आहे शेलार, त्याला काय करणार? दिनेशला पकडण्यात मला फार काही अडचण वाटत नाहीये, पण महिमावतीचं जरा अवघड आहे. म्हणजे तिच्यावर संशय आहे अशी बातमी पसरल्यावर सुद्धा तिच्या माणसांनी आंदोलनं सुरू केली. तिच्या आश्रमाच्या भोवती ती कोणाला फिरकूनही देत नाही. शेलार, परिस्थिती हाताबाहेर जायच्या आधी आपल्याला ऍक्शन घ्यायला हवी. मला तर वाटतं ही महिमावती नरसिंह किल्लेदारांच्या मागावर फार पूर्वीपासून असावी. बांधा. हे काय चाललंय? काय गोंधळ चाललाय हा? गोंधळ? एक तर हळू बोल. आज राखी पौर्णिमा आहे आणि ही राखी बांधते आपल्या युवराजला. कोणी सांगितलं हे सगळं करायला? माझ्या युवराजला कोणीही ओवाळायचं नाही, कोणीही राखी बांधायची नाही. बास अहिल्या, सणाचा दिवस आहे. आज तरी खुसपट काढून काहीतरी वाद उकरून काढू नकोस. मी गप्प आहे, मला गप्प राहू दे. तुला हे जर बघायचं असेल तर बघ, नाही तर खोलीत गेलीस तरी चालेल. बांधा बांधा राखी. माझी घरी जाण्याची काय व्यवस्था आहे? जी सिक्युरिटी माझ्या सोबत होती त्यांनाही तुम्ही पाठवून दिलं. माझ्या घरी मी सुखरूप कसा पोहोचणार? माझ्यावर विश्वास ठेवा मिस्टर किल्लेदार. माझी पर्सनल गाडी आहे, त्यामुळे कुणाला संशय पण येणार नाही की त्यात तुम्ही आहात. आमच्याच डिपार्टमेंट मधलं कोणीतरी तुमच्यावरच्या हल्ल्याच्या कटात सामील आहे अशी खबर आहे. त्यामुळे एवढी काळजी तर आम्हाला घ्यायलाच पाहिजे. निघूया. दिस वे. म्हणजे कायदेशीर बाबतींची पूर्तता झालेली आहे, त्यांना बेल पण मिळालाय. मग आम्हाला आज जायला का थांबवतं? साहेब, नीलम मॅडमने आम्हाला तशा स्पष्ट ऑर्डर दिले. कुणाचे ऐकू नका असे त्या म्हणाले. मग आम्ही तरी काय करणार? बरं ठीक आहे. मिस्टर किल्लेदार, तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्हाला काहीही होणार नाही. मला घरी सुखरूप पोहोचवा आणि मग बोला. आज आम्ही तुम्हाला कसं कुठून घरी नेणार आहोत याचं प्लॅनिंग माहिती असणाऱ्या फक्त 2च व्यक्ती आहेत. एक म्हणजे मी स्वतः आणि दुसरी व्यक्ती म्हणजे शेलार. बाकी डिपार्टमेंट मधल्या कोणालाही काहीही माहित नाहीये, अगदी आमच्या सिनियर्सना सुद्धा नाही. त्यामुळे बातमी लीक होण्याचा प्रश्नच येत नाही. हे बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका. तुमच्या जीवाला काहीही धोका नाहीये.